भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथील एक विधवा महिला कंचना गणेश वायरे ही महिला भूमिहीन असून हिला लक्ष्मी गणेश वायरे या नावाची मुलगी आहे। मुलगी जन्मापासून दिव्यांग असून दिव्यांगाचा प्रमाण 47% आहे। ही मुलगी सिओरा येथील महाराष्ट्र विद्यालयात 10वीचे शिक्षण घेत आहे। आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची असून पोटाची खळगी भरविण्यासाठी व मुलीच्या शिक्षणासाठी या महिलेला काटेवरची कसरत करावी लागते। ही महिला मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे। या महिलेला हिच्या मुलीला अजूनपर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही। दिव्यांगांसाठी व विधवा महिलांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात, परंतु या योजनांचा यांना कोणत्याच प्रकारचा लाभ मिळत नसल्याचे यांनी सांगितले। याबाबत शासनाकडून व प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची दखल घेतली गेली नाही। नेते फक्त वोट मागण्यासाठी येतात आणि निघून जातात। गरिबाचा कुणीच कैवारी नाही असे या महिलेने ठणकावीत सांगितले। संतोष शेंडे, तालुका प्रतिनिधी, तुमसर। लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। एकीकडे केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून दिव्यांग व्यक्तीसाठी आणि विधवा व्यक्तीसाठी बऱ्याचशा योजना राबविल्या जातात। कोट्यावधी रुपये शासनाकडून या योजनांवरती खर्च केला जातो, परंतु या योजनेचा लाभ खऱ्या आणि गरजू लाभार्थींना मिळते काय याबाबत प्रश्न निर्माण होतात। असाच एक प्रश्न भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका सिलेगाव या गावी घडलेला आहे। सिलेगाव येथे परिवारात आई विधवा असून मुलगी अपंग आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांना शासनाच्या योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही असे पाहावयास मिळते। तर जाणून घेऊया आपण त्या विधव्या आईची व्यथा। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा, काय आहे? माझं नाव कंचनाबाई गणेश वायरे। तुम्ही विधवा आहात? हो। गाव काय म्हटलं तुमचं? शिलेगाव। शिलेगाव। बरं, तुमच्याकडे शेती आहे? नाही। शेती एकही नाही? नाही आहे। राशन मिळते तुम्हाला? राशन मिळतो आम्हाला 4 किलो गहू वर 16 किलो तांदूळ। अच्छा अच्छा। निराधार योजनेचा काही लाभ मिळतो तुम्हाला? आम्हाला अजून मिळाला नाही। यासाठी तुम्ही काही कागदपत्र तयार केले होते? 2 वेळेस भरला, पण तो लाभ आम्हाला मिळाला नाही। कामुळे नाही मिळाला तो आम्हाला माहिती नाही। बरं, ग्रामपंचायतकडून बऱ्याचशा योजना राबविल्या जातात, तर तुम्हाला ग्रामपंचायतकडून काही पैसे वगैरे मिळतात का? आम्हाला पैसा अजून मिळाला नाही, पण ह्याच वर्षी 1000 रुपये मिळाले। 1000 रुपये मिळाले? हो। बरं, तुझं नाव काय बेटा? लक्ष्मी गणेश वायरे। अच्छा, तू शिक्षण शिकत आहे? हो। शिक्षण कुठं घेत आहे तू, म्हणजे कुठल्या शाळेत जाते? महाराष्ट्र शाळेत। शिहोरा? हो। कशानं जाते? मी पैदलच जाते। काही बसची वगैरे सुविधा नाही। अच्छा, शासनाकडून तुम्हाला काही मदत जर पाहिजे असल्यास कोणत्या प्रकारची मदत पाहिजे? आम्हाला म्हणजे महिना लागू झाला पाहिजे बा, मुलीला पण मला पण। आम्हाला असं काही मिळाला नाही, तर ते योजना पाहिजे आम्हाला। भेटतो ना, नाही भेटत असाबद्दल तर नाही, भेटत आहे तर मिळाला पाहिजे आम्हाला। अच्छा, शासनाकडून तुला काय पाहिजे बेटा, म्हणजे जाण्या येण्याचं साधन? सर, मला जाण्या येण्यासाठी काही पण साधन पाहिजे ना। जसे की मी दिव्यांग आहे, तर मला जसं की सर्वांना लाभ मिळते, त्यामुळे मला पण लाभ मिळाला पाहिजे अशी माझी सर्वांची अपेक्षा आहे। तर आपण पाहत आहात का ज्या घरी कमवता व्यक्ती कोणीही नाही, आई विधवा आहे आणि मुलगी अपंग आहे, अशा जर परिस्थितीत शासनाचा अशा लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, तर मग शासनाच्या एवढा कोट्यावधी रुपये जो खर्च होतो, शासनाच्या ज्या एवढ्या योजना राबवल्या जातात, ह्या योजना कुणासाठी? शासनाकडून या गरजू लाभार्थ्यांना आणि खऱ्या लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी सुद्धा गावकऱ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ,
आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.